हे काय? ह्या कोण आहे? तू काहीतरी कपट करणार हे मला माहिती होतं. माझी तुळजाई योग निद्रेत असली तरी तिने मला तसे संकेत दिले होते. हा काय संकेत आहे तुळजाई? तुला काय सांगायचंय? नाही, हे शक्य नाही. मी तुला चारही बाजूंनी अडकवलं होतं. तू हरली होतीस. मी तुला हरवलं होतं. त्यातूनच मला कुंडलीने जागृत करण्याचा मार्ग दिसला. आपण सत्य स्वीकारतो तेव्हाच योग विद्या काम करते. कुंडलीनी जागृत करण्यासाठी मी किती प्रयत्न केले पण मी हारले असं वाटलं आणि मी तुळजाईला शरण गेले. त्याच वेळेस मला माझ्यातली शक्ती जागृत करण्याचा मार्ग मिळाला. या माझ्या कुंडलिनी शक्तीचा साक्षात रूप आहे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार. खेळ खेळून मला घाबरवू नकोस. तुझ्या कुठल्याही शक्तीला मी घाबरणार नाहीये. चल, तुला अजून एक संधी देते. दैत्य माता तुझ्या बाबांना परत पहिल्यासारखं करू शकतं, पण त्यासाठी तुला माझ्या बरोबर असुर नरेशांकडे यायला हवं. आता त्याची गरजच नाहीये. आजवर आलेली सगळी संकट तुम्ही परतवून लावली. यावेळी तुम्हीही हतबल झाला आहात. कामने भलतीच युक्ती करून तुम्हाला बद्ध करून टाकलंय. तिला कसं हरवायचं? त्यासाठीच मी कुंडलीने शक्ती जागृत करायचा प्रयत्न करते. तुम्ही सांगितलेला योग विद्येचा प्रयोग करते, पण तिथे माझी शक्ती कमी पडते. मला ती वाढवायलाच हवी. त्यासाठी तुम्हाला खूपच मेहनत घ्यावी लागेल देवी. आता कुंडलीने जागृत केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी तुला शब्द दिला होता, तो पाळला. तुझ्या बरोबर इथपर्यंत आले. तू सुद्धा तुझा शब्द पाळला असतास तर कदाचित महिषासुरांच्या समोरही गेले असतेस. पण तू तुझा शब्द पाळला नाहीस. त्यामुळे आता मी माझ्या वचनातून मुक्त झालीये. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस जगदंबा. आपण असुर नरेशांच्या राज्यात आहोत. ह्या 4 सैनिकांना जरी तू नाहीस केलं असलंस तरी आणखी 400 सैनिक येतील तुला पकडायला.
आसुर नरेशांच्या राज्यात तुझी मायावी शक्ती, तुझं कपट काहीही उपयोगी पडणार नाहीये. असून नरेशांचं राज्य, जरा आजूबाजूला बघ, कुठे महिषासुरांचा वाडा, कुठे तुमचं राज्य? हे काय चाललंय? कुठे आहोत आपण? आसुर नरेशांचा वाडा आता इथे दिसत होता. कुठे आहे आपण? तिथी माता, अखेर कामने आपल्याला ध्येयपूर्तीचा आनंद दिलाच. आता कुठल्याही क्षणी आमचे सैनिक कामिनी आणि जगदंबेला घेऊन येत असतील. या यशाबद्दल कामचा आता विशेष गौरव करायला हवा महिषा. अर्थात तिथी माता, आपण तिचा यथोचित गौरव करू. आणि इतकंच नव्हे, संपूर्ण नगरामध्ये विजयोत्सव साजरा केला जाईल. आता केवळ त्यांच्या इथं येण्याची प्रतीक्षा आहे. पहा तिथी माता, सम्राज्ञी पाहताय ना, आनंद वार्ता घेऊन आपले सैनिक आले सुद्धा. सांगा सैनिकांनो, आनंद वार्ता द्या. आम्ही प्रतीक्षेत आहोत. जगदंबा कुठे आहे? क्षमा असावी महाराज, ज्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. कल्पना नाही म्हणजे? पण तुम्ही तर त्या जगदंबेला आणायला गेला होतात ना? जगदंबा 7 वेगवेगळ्या रूपात आम्हाला दिसली. आम्ही त्या जगदंबेला पकडून ठेवलं होतं, ती सुद्धा बदलली आणि ती योगिनी रूपात आली. काय? तुम्ही मूर्ख आहात का सोमरसाच्या तारेत आहात? जगदंबा 7 वेगवेगळ्या रूपात दिसली, याचा अर्थ काय? कामिनी आणि जगदंबा या क्षणी कुठे आहेत? माहित नाही असुर नरेश. आम्ही त्या झटक्यानंतर बेशुद्ध झालो, त्यानंतर तिथं कोणी दिसलं नाही. तुमचं काय झालं हे ऐकायचं नाहीये मला. जगदंबा आणि कामिनी हव्यात. कुठे आहेत त्या? नाही, काहीतरी चुकतंय, काहीतरी बिघडलंय. मी जिंकायला आले होते, मीच जिंकणार होते. मग हे असं अक्रीत. आता तुझी सुटका नाहीये कामिनी. तू माझ्या आईचा छळ केलास, माझ्या बाबांचा सगळ्या गावासमोर अपमान केलास. आता तुला क्षमा नाही. मला क्षमा कर जगदंबा. तुला क्षमा करू? माझ्या आईला उकडत्या पाण्यात उतरायला लावलेस तू. माझे बाबा देवीचे भक्त आहेत ग, त्यांच्याशी खूप वाईट वागलीस तू. त्यांनाही वाईट वागायला लावलंस, त्यांना दगड बनवण्याचा प्रयत्न केलास, खूप छेडलंस सगळ्यांना. आता तुला क्षमा नाही. जगदंबा
तुझा संताप आम्ही समजू शकतो. आपले माता पिता आपल्याला देवतुल्यच असतात. त्यांच्या बाबतीत अशी वर्तवणूक केली गेली तर तुझा उद्रेक होणं स्वाभाविकच आहे. कामने हे पाप केलंय, परंतु तिचा अंत आपण करू शकत नाही. असं का? साक्षात महादेवांनीही कामदेवाला तिसरा डोळा उघडून भस्म केलं होतं. हो, बरोबर आहे जगदंबा. परंतु सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी आणि जीवित प्राण्यांची वंशवृद्धी होण्यासाठी त्याला पुनर्जन्माचं वरदान सुद्धा दिलं गेलं. काम हा रिपू घातक असला तरी या ब्रह्मांडाला त्याची गरज आहे. या सृष्टीला त्याची गरज आहे. फुलांचं फळात रूपांतर होणं, जमिनीत बी रुजून त्याचा वृक्ष होणं, प्राण्यांना अपत्य होणं, मानवाचा वंश पुढे जाणं, सगळ्या ऋतुचक्रासाठी काम या रिपूची आवश्यकता आहे. आणि काम तू. काम हा रिपू आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक वाईटच आहे. कामिनी, तू असाच अतिरेक केलास. कामला मर्यादेची जोड मिळाली तर त्याचं पावित्र्य टिकून राहतं. त्याला बेभान सोडलं तर त्यातून केवळ अधोगती होते. तू स्वतःला बेभान सोडलंस, त्यामुळे तुझं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर तुला मर्यादा शिकावीच लागेल. मला माझी चूक कळली आहे जगदंबा. मी स्वतःला मर्यादा घालून घ्यायला तयार आहे. मी खूप चुकीचं वागले जगदंबा, मला क्षमा कर. जनक बाबा खरंच देव माणूस आहे. त्यांना मी वाईट वागायला भाग पाडलं, पण मी आल्यापासून जे काही घडलं त्याची स्मृती कोणाच्याही मनात राहणार नाही. माझी कोणतीही आठवण कोणालाही राहणार नाही. मी तुला शरण येते जगदंबा. कंबरपट्ट्याच्या रूपात मी कायम तुझ्या सेवेत राहीन. तुझ्याकडून मर्यादा शिकून घेईन. या सृष्टीच्या वृद्धीसाठी तुझ्या आशीर्वादानेच मी माझं कार्य करेन. तथास्तु. देवीची कृपा म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या आई बाबांकडे परत आले. आता मला त्यांना सोडून कुठेही जावे लागणार नाही. तू जाई माझ्या आई बाबांना सुखी ठेव. आमच्या घरावर, आमच्या गावावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. तू जाई, आज मी अजून एका परीक्षेत उत्तीर्ण झाले. ते तू बघायला असतीस